नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास हे माहीत आहे का हो की दत्तगुरूंचे आवडते 5 पदार्थ कोणते आहेत? आणि या दत्तगुरूंच्या आवडत्या 5 पदार्थांनी आपण जर दत्तगुरूंचे कृपा किंवा दत्तगुरूंना हा प्रसाद अर्पण करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच त्याचा कसा फायदा होतो हे तुम्ही अनुभवू शकता. तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मित्रहो, सनातन धर्मात आणि दत्त संप्रदायात गुरुवारच्या तिथीला आणि पौर्णिमेच्या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हा काळ म्हणजे साक्षात गुरुमाऊलीचा मानला जातो. या दिवशी दत्तगुरू माऊलीची आराधना केली जाते. गुरुवारी किंवा पौर्णिमेला दत्तगुरूंची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती लाभते, सकारात्मकता वाढते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो. दत्तगुरू हे सात्विकतेचे प्रतीक आहेत, म्हणून त्यांच्या पूजेत आणि नैवेद्यामध्ये शुद्धतेला जास्त महत्त्व दिलेले आहे. त्यांच्या या प्रसादामध्ये आपण कांदा लसूण वर्ज्य केलेली आहे. या दिवशी किंवा त्या प्रसादामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाही. त्यामध्ये पहिला पदार्थ म्हणून जो आहे तो आहे घेवड्याची भाजी. पहिला पदार्थ आहे घेवड्याची भाजी. ही घेवड्याची भाजी दत्तगुरूंना खूप आवडीची आहे, अत्यंत प्रिय मानली जाते. नैवेद्यासाठी ही भाजी ज्यावेळी काही जे भक्त दत्तगुरूंचं पारायण करतात त्यावेळी घेवड्याची भाजी ही आवर्जून केली जाते. आता ही घेवड्याची भाजी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. तर ती कशी बनवायची? तर ती घेवड्याची भाजी बनवताना घेवड्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून निवडून घ्याव्यात. कढईत थोडे तेल तूप गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग घालून त्याची फोडणी करावी. यामध्ये मात्र कांदा लसूण वगैरे वापरायचा नाही. आणि भाजीमध्ये थोडे ओले खोबरे, कोथिंबीर घालून मीठ टाकून ती वाफेवर शिजवावी. आणि अशा प्रकारची ही घेवड्याची भाजी दत्तगुरूंना नैवेद्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा गुरुचरित्राच्या पारायणामध्ये ज्या दिवशी सांगता असते त्या सांगतेच्या दिवशी प्रामुख्याने गव्हाचा शिरा बनवला जातो. आता कोणत्याही कार्यामध्ये आपण प्रसाद म्हणून शिराच बनवत असतो. आता हा जो शिरा आहे तो शिरा बनवताना अतिशय काळजी घ्यायची. काय करायचं की शुद्ध गाईचे तूप घेऊन या शुद्ध गाईच्या तुपामध्ये हा जो गव्हाच्या पिठाचा रवा आहे किंवा ते पीठ आहे ते काय करावे, खमंग असे लालसर होईपर्यंत ते भाजावे. त्यानंतर त्यात थोडं गरम दूध, पाणी आणि गूळ घालून तो शिजवायचा किंवा वाफवायचा. आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये वेलची किंवा ड्रायफ्रूट घालायचे की आपला हा दत्तगुरूंचा आवडता शिरा तयार होतो. तिसरी गोष्ट आहे म्हणजे सुंठवडा. बघा, कोणत्याही धार्मिक कार्य असलं किंवा दत्त जयंती म्हणा किंवा मारुतीचा जन्मदिवस, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जयंती, या दिवशी आपण आवर्जून सुंठवडा करतो. तर दत्त जयंती या दिवशीसुद्धा आपण सुंठवडा करतो. मग आवर्जून आपण गुरुवारी जर हा सुंठवडा केला आणि तो दत्तगुरूंना आपण जर अर्पण केला तर अतिशय शुभकारक आहे. हे अतिशय औषधी आणि अत्यंत
पवित्र अशी ही वस्तू म्हणजे सुंठवडा आहे, हा प्रसाद आहे. मग हा सुद्धा बनवताना सुंठ जी पावडर आहे आणि खडी साखर, गूळ घालून एकत्र आपण जर हा प्रसाद तयार केला तर तो अतिशय चविष्ट होतो आणि त्यामध्ये पौष्टिकतेसाठी थोडं सुकं खोबरं, खसखस आणि वेलची पूडसुद्धा जरा चवीसाठी घालायची, मिक्स करायची आणि अशा प्रकारे हा दत्तगुरूंच्या नैवेद्याचा सुंठवडा तयार होतो. त्यानंतरचा चौथा जो पदार्थ आहे तो म्हणजे केशरी भात. पिवळा किंवा केशरी रंगाचा भात किंवा केशरी रंगाचा पदार्थ, पिवळ्या रंगाचा पदार्थ विष्णूला अतिशय प्रिय असतो. म्हणजे दत्तगुरू हे विष्णूचाच अवतार आहेत आणि गुरुतत्वाशी संबंधित हा केशरी किंवा पिवळा रंग मानला जातो. म्हणूनच नैवेद्यामध्ये केशरी भाताला विशेष महत्त्व आहे. आता हा केशरी भात बनवताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर कसा बनवायचा हा केशरी भात? तर बासमती तांदूळ तुपावर हलके असे भाजून घ्यायचे. त्यामध्ये थोडं पाणी, दूध मिश्रित असं केशर असं घालायचं, साखर घालायची, वेलची घालायची, थोडी लवंग घालायची आणि अशा प्रकारे हा सुवासिक गोड भात तयार केला जातो आणि मग तो पिवळ्या किंवा केशरी रंगात तो तयार केल्यामुळे आपल्याला त्याचा रंग तसा दिसतो आणि अतिशय प्रसन्न असं त्या नैवेद्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या वाटतो. म्हणजे अशा प्रकारे हा केशरी रंगाचा केशरी भात दत्तगुरूंना नैवेद्यासाठी अतिशय प्रिय मानला जातो किंवा आवर्जून वापरला जातो. पाचवा पदार्थ आहे उडदाचे वडे. म्हणजे आपण मेंदू वडे वगैरे म्हणतो ते. हे उडदाचे वडेसुद्धा नैवेद्याच्या थाळीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. हे पदार्थ बनवताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की उडीद डाळ ही 4-5 तास भिजत ठेवायची आणि त्यानंतर ती डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये आपण ती वाटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. त्यानंतर या पिठामध्ये थोडेसे जिरे, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ असे पदार्थ थोडे घालायचे चवीपुरते. मात्र त्याच्यामध्ये कांदा, लसूण वगैरे घालायचे नाहीत. आणि मग हे मिक्स करून त्याचे हे वडे तेलात किंवा तुपात तुम्ही तळून घेऊ शकता. ते सोनेरी रंगावर छानपैकी तळावेत. दिसतात पण सुंदर आणि लागतात पण खमंग. अशा प्रकारे आपण नैवेद्यासाठी हे 5 पदार्थ दत्तगुरूंना अर्पण करू शकतो. आता हे नैवेद्य अर्पण करताना तुळशीचं पानसुद्धा फार महत्त्वाचं आहे. दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक पदार्थावर आपण तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचे आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूंचे कोणतेही रूपाचं नैवेद्य स्वीकारत नाहीत अशी म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपली मान्यता आहे. त्यामुळं या नैवेद्यावर तुळशीचं पान आपण नक्की ठेवायचे आहे. आता हे जेव्हा आपण पदार्थ बनवत असू त्यावेळेला अतिशय शुद्धता पाळायची आहे. स्वयंपाक करताना पूर्णपणे स्वच्छता राखायची आहे. आपल्या मुखामध्ये दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारचा जप तुमच्या मुखी असू दे. त्यामुळे काय होणार आहे की या जपामुळे तुम्ही जेव्हा दत्तगुरूंचा प्रसाद करणार आहात तर त्या प्रसादामध्ये सात्विकता उतरणार आहे आणि हे अन्न अतिशयचं सकारात्मक होणार आहे. गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मनोभावे असा हा प्रसाद तुम्ही बनवा. हे 5 पदार्थ बनवून दत्तगुरूंना अर्पण करा. यामध्ये तुम्ही जर दत्तगुरूंना हे नैवेद्य जेव्हा अर्पण करणार आहात त्यावेळेला त्याच्यावर आवर्जून तुळशीचं पान ठेवा आणि दत्तगुरूंना ते अर्पण करा. जवळच एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दत्तगुरूंचा हा प्रसाद ठेवा. तुमच्या देवघरात प्रसाद दाखवा आणि त्यानंतर तो प्रसाद तुम्ही घरच्या लोकांनी सर्वांनी ग्रहण करा. अतिशय उत्तम ही सेवा आहे आणि हा जर प्रसाद तुम्ही ग्रहण केला तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशीच सकारात्मकता येईल आणि दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर व्हायला काही वेळ लागणार नाही. मात्र आपली मनोभावना
आपले विचार स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ भावनेने तुम्ही दत्तांची जर सेवा केली तर अतिशय चांगल्या प्रकारचे बदल आपल्या जीवनामध्ये घडू लागतात. तर मित्रांनो, बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही या सेवेचा लाभ घ्या अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे. आणि माझा आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद.